वेलकम विद्यार्थी मित्रांनो. आपण पहिल्या युनिटच्या तिसऱ्या पोएमला सुरुवात करू. होप इज द थिंग विथ फेदर्स. पोएटेसचं नाव आहे एमिली डिकिन्सन. एमिली डिकिन्सन या अमेरिकन पोएटेस आहेत. यांचा जन्म अमेरिकेमधल्या मॅसेच्युसेट्स या राज्यामध्ये एमहर्स्ट या शहरामध्ये झालेला आहे. या पोएटेसने 1776 कविता लिहिलेल्या आहेत. बिफोर starting our poem, we will see some brief information about the poem. This is a poem by the famous American poetess Emily Dickinson. The title of the poem and the first line of the poem are the same. Here, at the very beginning, itself the poetess refers to hope as a bird. The central idea of the poem is the role played by hope in our lives. According to the poetess, hope, the title bird that nests in our soul, keeps us going even in the most difficult of times and demands nothing in return. आपण या कवितेची मध्यवर्ती कल्पना बघणार आहोत मित्रांनो. यामध्ये पोएटेस एमिली डिकिन्सन यांनी होप ही जी ह्युमन फिलिंग आहे, ही जी मानवी भावना आहे, या मानवी भावनेला पक्ष्याची उपमा दिलेली आहे. आणि हा जो पक्षी असतो, हा पक्षी कितीही संकट आली तरीसुद्धा तो आपल्या सोबतच राहतो, अशी एक छोटीशी मध्यवर्ती कल्पना या कवितेमध्ये एमिली डिकिन्सन यांनी मांडलेली आहे. बिफोर स्टार्टिंग द पोएम वी विल सी चिटचॅट ॲक्टिव्हिटी. आपण थोडक्यात चिटचॅट ॲक्टिव्हिटी बघू. पेज नंबर 14वर या. पेज नंबर 14वरती थोडक्यात फक्त एक डिस्कशन करू आणि पुढे जाऊ आपण. पहिला प्रश्न बघा. डू यू फील नर्व्हस? नर्व्हस म्हणजे चिंताग्रस्त. तुम्ही चिंताग्रस्त होतात का? हा व्हर्बल क्वेश्चन आहे मित्रांनो. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नोच्या स्वरूपात असतं, तो व्हर्बल क्वेश्चन असतो. इथे येस आय फील नर्व्हस किंवा नो आय डोंट फील नर्व्हस. मी चिंताग्रस्त होतो किंवा मी चिंताग्रस्त होत नाही. मग पहिला प्रश्न आपण बघितला. दुसरा प्रश्न बघा. डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? डिप्रेस्ड म्हणजे उदास होणे. तुम्ही उदास होतात का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे मित्रांनो. वी विल डिस्कसिंग अबाउट दिस क्वेश्चन्स. यू हॅव टू राईट द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन इन होमवर्क. ओके. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट मेक्स यू नर्व्हस ऑर डिप्रेस्ड? अशी कोणती गोष्ट असते की ज्याच्याने तुम्ही नर्व्हस होतात, चिंताग्रस्त होतात, किंवा अशी कोणती गोष्ट असते की ज्याच्याने तुम्ही डिप्रेस होतात? त्याचं उत्तर इथे लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज ओकेशन? वेन यू फील डिप्रेस्ड ऑर वेन यू फील नर्वस, देन व्हॉट डू यू फील? अशा वेळी तुम्हाला काय वाटतं? पुढचा प्रश्न बघू. हॅव यू होप्ड फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? हॅव यू होप्ड फॉर समथिंग दॅट यू न्यू वॉज डिफिकल्ट? तुम्ही कशाची अपेक्षा करतात आणि ज्या गोष्टीची अपेक्षा तुम्ही करतात ती कठीण गोष्ट असते का? हे उत्तर इथे मांडायचं आहे. व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स? इफ यू वॉन्ट टू कम्प्लीट युअर होप्स, देन व्हॉट डू यू डू? अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे? जर तुमच्या होप्स, तुमची आशा, तुमची उमेद, तुमची अपेक्षा जर तुम्हाला पूर्ण करायची आहे, तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे? नाउ इन दिस वे वी विल डिस्कस्ड अबाउट दिस क्वेश्चन्स. यू हॅव टू राईट द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. ओके. हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न सेल्फ रिस्पॉन्सवरती आधारित आहेत. ओके मित्रांनो. स्वतःचं मत, स्वमत, सेल्फ रिस्पॉन्स इथे आपल्याला मांडायचं आहे. पुढे जाऊ आपण आता. इथे पान नंबर 14वरती 3 पिक्चर्स दिलेले आहेत. 3 पिक्चर्स गिवन हिअर. आणि प्रत्येक पिक्चरच्या खाली एक फ्रेज दिलेली आहे. आपण त्याबद्दल डिस्कशन करू. पहिलं पिक्चर बघा. एक आयलँड दाखवलेलं आहे, एक बेट दाखवलेलं आहे. तिथं त्याच्या खाली एक फ्रेज दिलेली की मरून्ड ऑन ॲन आयलँड. आयलँडवरती, बेटावरती अडकणे, सुटका होणार नाही अशा ठिकाणी अडकणे. सेकंड पिक्चर इज ऑफ अ फॉरेस्ट. एका फॉरेस्टचे चित्र दिलेलं आहे. लॉस्ट इन अ फॉरेस्ट. जंगलामध्ये हरवला.
आणि तिसरं पिक्चर दिलेलं आहे, थर्ड पिक्चर इज ऑफ अ हायवे. एका हायवेचं पिक्चर दिलेलं आहे आणि फ्रेज दिलेली आहे की स्ट्रँडेड ऑन द हायवे, हायवेवरती भरकटलेला. आता या तिघं गोष्टींमधून आपल्याला एक जाणवतं आहे की कोणीतरी कोणत्या तरी संकटात आहे आणि याच्यावर आधारित आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे, द ओनली रे ऑफ होप. रे म्हणजे काय? आशेचा किरण. आपण त्याला होप असं सुद्धा म्हणू शकतो. रे या शब्दाचं वर्णन आपण होप, आशा, अपेक्षा, उमेद असंही करू शकतो. ही आपली पुढची ॲक्टिव्हिटी आहे. बघू आपण कशी सोडवायची ते. ओके, क्लासरूम ॲक्टिव्हिटी आहे, पण विद्यार्थी मित्रांनो कोविड-19चं संकट असल्यामुळे आपल्याला ही ॲक्टिव्हिटी घरीच करायची आहे. डिव्हाइड द क्लास इंटू ग्रुप्स ऑफ 4 or 6. जर आपण वर्गात असतो तर आपण 4 किंवा 6 विद्यार्थ्यांचा गट करून ही ॲक्टिव्हिटी केली असती. बट बॅड लक, वी आर नाव ॲट होम. पण तरीसुद्धा घरून आपण ही ॲक्टिव्हिटी करणार आहोत. कशी सोडवायची आहे ती आपण चर्चा करू इथे. ईच ग्रुप सिलेक्ट्स फॉर इट सेल्फ वन ऑफ द डिफिकल्ट सिच्युएशन लिस्टेड बिलो. आता इथे या 3 सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. 3 सिच्युएशन्स कोणकोणत्या मित्रांनो? पहिली सिच्युएशन आहे की आयलँडवरती अडकलेला आहे. दुसरी सिच्युएशन आहे लॉस्ट इन द फॉरेस्ट, जंगलामध्ये अडकलेला आहे, हरवलेला आहे. आणि तिसरी सिच्युएशन आहे स्ट्रँडेड ऑन द हायवे, हायवेवरती भरकटलेला आहे. अशा या 3 सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. ABC 3 सिच्युएशन्स दिलेल्या आहेत. करायचं काय की कोणती तरी एक सिच्युएशन यातून आपल्याला निवडायची आहे. वी हॅव टू सिलेक्ट एनी वन सिच्युएशन फ्रॉम दिस 3 सिच्युएशन्स. They imagine themselves to be in that situation and carry on with the rest of the activity. आपण कुठंतरी एका ठिकाणी अडकलेलो आहोत असं आपल्याला इमॅजिन करायचं आहे आणि ते इमॅजिन करून आपल्याला पुढची ॲक्टिव्हिटी कॅरी करायची आहे. बघा, पहिली सिच्युएशन दिलेली आहे की अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स आर मरून्ड ऑन अन आयलँड इन द मिडल ऑफ द ओशन. समुद्राच्या मध्यवर्ती असलेल्या एका बेटावरती अ ग्रुप ऑफ पॅसेंजर्स, प्रवाशांचा एक गट हा अडकलेला आहे. पुढे नंबर बी, अ ग्रुप ऑफ पिलग्रिम्स. पिलग्रिम्स म्हणजे पण प्रवासी, पॅसेंजर्स. ट्रॅव्हलिंग ऑन फूट हॅव लॉस्ट देअर वे इन द थिक जंगल. जंगल म्हणजे फॉरेस्ट. पिलग्रिम्सचा एक गट थिक फॉरेस्टमध्ये अडकलेला आहे आणि त्यांना ऑन फूट, ते पायी चालत आहे, पायी प्रवास करतायत आणि ते त्या फॉरेस्टमध्ये अडकलेले आहेत. तिसरी सिच्युएशन आहे नंबर सी, अ टीम ऑफ प्लेयर्स फ्रॉम अन ऑफिस हॅव गॉट डाऊन ॲट द रॉंग प्लेस ऑन अ हायवे ॲट नाईट. इट इज अ लोनली स्पॉट. प्लेयर्सची एक टीम आहे आणि ह्या टीमला हायवेच्या एका लोनली स्पॉटवरती उतरवलं गेलं आहे अँड दे डोंट नो व्हेअर टू गो. अशा 3 डिफिकल्ट सिच्युएशन्स इथे दाखवलेल्या आहेत. वी हॅव टू इमॅजिन दॅट वी आर caught in one of the situation and we have to answer following questions. आता या 3 सिच्युएशन्सवर आधारित आपल्याला ही ॲक्टिव्हिटी कशी करायची आहे ते खाली क्वेश्चन्स दिलेले आहेत मित्रांनो. वी विल डिस्कस अबाउट दिस क्वेश्चन्स. पहिलं आहे की डिस्क्राईब युअर सराउंडिंग्स इन 4 or 5 सेंटेन्सेस. आपली जी सराउंडिंग आहे, सपोज आपण असं लक्षात घेतलं की वी आर मरून्ड ऑन अन आयलँड. आपण जर एका आयलँडवर अडकलेलो आहोत तर मग आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी असेल त्याचं वर्णन आपल्याला 4 ते 5 वाक्यात करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, राईट द रिॲक्शन्स ऑफ युअर कंपॅनियन्स युझिंग एक्सक्लेमेशन्स. एक्सक्लेमेशन्स उद्गारवाच्य, उद्गारवाचक वाक्य. मग उद्गारवाचक वाक्यांनी, एक्सक्लेमेशन्सनी आपल्या भावना आपल्याला व्यक्त करायच्या आहेत. आपल्याला काय वाटतंय? आपल्याला भीती वाटते, चिंता वाटते, त्या सगळ्या भावना आपल्याला एक्सक्लेमेशन्सने व्यक्त करायच्या आहेत. जसं ओ माय गॉड, नाऊ वी आर कॉट ऑन दिस आयलँड. अशा पद्धतीने पुढे जाऊ. पुढचा प्रश्न आहे, युझिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज द ओनली रे ऑफ होप फॉर यू. रे ऑफ होप, आशेचा किरण, सुटकेचा एकमेव मार्ग कोणता आहे तो सांगायचा आहे. 2 members of your group are going out
टू ट्राय टू गेट हेल्प. आपल्या संपूर्ण ग्रुपमधून 2 कोणीतरी मेंबर्स हे मदत आणायला जाऊ शकतात. दे कॅन टेक एनी 5 थिंग्स विथ देम. तुमच्याकडे असलेल्या वस्तूंपैकी कोणत्याही 5 वस्तू ते घेऊन जाऊ शकतात. राईट व्हॉट दे चूज अँड व्हाय दे चूज इट. मग त्या 5 कोणत्या गोष्टी ते चूज करतील आणि का ते त्या 5 गोष्टी निवडतील ते आपण लिहायचं आहे. जसं दे सिलेक्ट 5 पैकी एक मी तुम्हाला सांगतो की सपोज दे विल सिलेक्ट टॉर्च विथ देम. व्हाय टॉर्च विथ देम? बिकॉज इफ दे कॉट इन डार्कनेस देन टॉर्च मे हेल्प देम टू गिव्ह लाईट. अशा पद्धतीने 5 गोष्टी त्या कोणत्या निवडतील आणि ते का निवडतील याचं डिस्कशन आपल्याला इथे करायचं आहे, वर्णन इथे करायचं आहे. तर याच्या 2 ॲक्टिव्हिटीज आहेत. या 2 ॲक्टिव्हिटीज या सेल्फ रिस्पॉन्सवरती आधारलेल्या आहेत. या होमवर्क म्हणून आपल्याला करायच्या आहेत. नाऊ वी आर गोइंग टू सी द पोएम. होप इज द थिंग विथ फेदर्स. होप मानवी भावना आहे, उमेद किंवा आशा. या मानवी भावनेचं वर्णन कवयित्री एमिली डिकिन्सन यांनी कसं केलेलं आहे की पक्षाची उपमा दिलेली आहे. अ थिंग विथ फेदर्स. अ थिंग विथ फेदर्स म्हणजे पंख असलेला वस्तू. मग पंख असलेली वस्तू काय असते मित्रांनो? पक्षी. पक्ष्याची उपमा या मानवी भावनेला एमिली डिकिन्सन यांनी दिलेली आहे. नाउ वी विल सी पोएम फर्स्ट. आय विल रीड पोएम, you please listen, and after that I will explain it. Okay, now look at the poem. We will start it. Hope is the thing with feathers. आपण पेज नंबर 15 वर आहोत. Hope is the thing with feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sour must be the storm that could abash the little bird that kept so many warm. तिसरा स्टांजा बघा. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. By Emily Dickinson. छोटीशी पोएम आहे मित्रांनो. 3 स्टांजा असलेली सुंदर कविता आहे. आपण पहिला स्टांजा डिस्कस करू. होप इज द थिंग विथ फेदर्स. नाउ दिस इज द टायटल ऑफ द पोएम. टायटल पहिली ओळ म्हणून वापरलेलं आहे. होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल. नाउ पोएटेस हियर सेज दॅट होप इज अ बर्ड विच पर्चेस इन द सोल. सोल म्हणजे आत्मा, मन. होप हा असा पक्षी आहे की जो विसावलेला असतो आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये होप हे घर करून असते. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. दिस होप ऑलवेज सिंग्स द ट्यून. गाणं म्हणत राहते पण त्या गाण्याला शब्द नसतात. विदाउट द वर्ड्स, नेवर स्टॉप्स ॲट ऑल. आणि या होप या पक्षाचं गाणं जे आहे ते कधी थांबत नाही. इट नेवर स्टॉप्स टू सिंग बट इट सिंग्स विदाउट द वर्ड्स. शब्द नसतात, शब्दांच्या शिवाय ती गाणं गाते. पहिला स्टांजा झाला मित्रांनो. आपण दुसरा स्टांजा बघू. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. अँड स्वीटेस्ट इन द गेल. गेल म्हणजे वादळ. कितीही मोठं वादळ असलं तरी सुद्धा ते स्वीटेस्ट ट्यून जी आहे ती आपल्याला ऐकू येते. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. सोअर वेदनादायी, स्टॉर्म म्हणजे भयंकर वादळ. ते वादळ कितीही वेदनादायी असलं तरी सुद्धा आपल्याला ती स्वीटेस्ट ट्यून जी आहे ती ऐकू येते. इथं वादळ या शब्दाचा अर्थ आपल्याला डिफिकल्ट सिच्युएशन अशी घ्यायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये कितीही डिफिकल्ट सिच्युएशन आली तरी सुद्धा आपल्या मनातला होप हा जो पक्षी असतो, आपली आशा अपेक्षा जी असते ती हार मानत नाही, ती प्रयत्न करत राहते, असं इथे पोएटिसला सांगायचं आहे. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड. लिटल बर्ड. हू इज लिटल बर्ड? होप इज लिटल बर्ड. व्हेअर दिस लिटल बर्ड पर्चेस. कुठे विसावलेली असते हा लिटल बर्ड? इन अवर सोल.
आपल्या मनामध्ये हा विसावलेला असतो. दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. आपल्या मनामध्ये राहणारा हा जो होप, हा जो पक्षी असतो, याला बेचैन करू शकतो. हे जे वादळ आहे, हे जे डिफिकल्ट सिच्युएशन आहे, हे डिफिकल्ट सिच्युएशन त्याला बेचैन करू शकते. दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. आणि हा जो पक्षी असतो आपल्या मनातला, ही जी होप असते आपली, ही होप कुड गिव्ह अस सो मेनी वॉर्म. ऊब, आपल्याला ती कितीतरी ऊब देऊ शकते. डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सुद्धा ऊब या अर्थात, या शब्दाचा अर्थ आपण इट कुड गिव्ह वॉर्म, इट कुड गिव्ह गुड फिलिंग टू अस. आपल्याला कितीही संकट आलं तरी त्या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग हा होप, हा पक्षी आपल्याला देऊ शकतो, असं इथे पोएटिसला सांगायचं आहे. तिसरा सांजा आहे, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. Poetess says that she heard her singing in chillest land also. Chillest, अत्यंत वाईट अशी परिस्थिती. चिलेस्ट लँड या शब्दाचा अर्थ आपल्याला अत्यंत वाईट परिस्थिती असा घ्यायचा आहे, की अत्यंत वाईट परिस्थिती जरी असली तरी सुद्धा या होप या पक्षाचं गाणं आपल्याला ऐकू येतं. अँड ऑन द स्ट्रेंजेस्ट सी, कितीही अनोळखी वातावरण असलं, कितीही कठीण वातावरण असलं तरी सुद्धा आपल्याला या पक्षाचा आवाज ऐकू येतो. आवाज ऐकू येतो, तो कार्यरत असतो. यट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी, वाईट प्रसंग, किती वाईट प्रसंग असला तरी सुद्धा इट नेव्हर आस्क अ क्रम्ब ऑफ मी. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा आपल्याकडून हा जो पक्षी आहे, हा पक्षी करत नाही. हे जे आपलं मनामध्ये असलेली होप आहे, ही कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाही आणि आपल्यासोबत ही भावना सतत असते. सतत डिफिकल्टी ओव्हरकम करण्यासाठी होप जी आहे ती होप कार्यरत असते. या कवितेमध्ये आपण एक गोष्ट पाहिली मित्रांनो, की होप ही जी मानवी भावना आहे, या मानवी भावनेला पक्षाची उपमा दिलेली आहे. मग जेव्हा अशा निर्जीव वस्तूला किंवा कल्पनेला किंवा भावनेला सजीव वस्तू किंवा प्राणी असं म्हटलं जातं, तेव्हा चेतना गुणोक्ती, पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो, फिगर ऑफ स्पीच होतो. जसं होप ही मानवी भावना आहे, निर्जीव कल्पना आपण त्याला म्हणू, की ज्याचं वर्णन पोएटेसने कसं केलेलं आहे, की पक्षाप्रमाणे केलेलं आहे. म्हणून इथे या पोएममध्ये फिगर ऑफ स्पीच जो आहे तो पर्सॉनिफिकेशन आहे. ठीक आहे मित्रांनो, आपली ही पोएम इथं झालेली आहे. या पोएमवर आधारित जी चिटचॅट ॲक्टिव्हिटी आणि जी त्याच्या खालची ॲक्टिव्हिटी आपण डिस्कस केलेली आहे, ती होमवर्क म्हणून आपल्याला करायची आहे. आता याच्यावर आधारित ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज आपण आपल्या पुढच्या भागामध्ये बघू. गुड डे.